छोटी जलपरी आर्याची कहाणी. खूप वर्षांपूर्वी खूप खोल समुद्रात एक असं जग होतं ज्याबद्दल कुणालाच ठाऊक नव्हतं. डॉल्फिन्स गात असे, जेलीफिश नाचत असे, छोट्या रंगीबेरंगी मासळ्या पोहत असे आणि खूप खोल समुद्रात पाण्याच्या खाली एक प्रसिद्ध राज्य होतं. या राज्यातले समृद्ध लोक पाण्याच्या खाली राहणाऱ्या इतर जीवांसोबत शांततेत जगत होते. या राज्याच्या राजाचं नाव होतं पोसायडन. त्याचं त्याच्या मुलींवर खूप प्रेम होतं. तो त्यांना नेहमी त्यांच्या राज्यातच ठेवत असे. आर्या सर्वात लहान होती. तिला कळत नव्हतं की का ते तिला कधीच कुठे जाऊ देत नसत. राजाने तिला सांगितलं की राज्याच्या सीमेबाहेर धोका आहे. आर्याने विचार केला की असं सांगण्यामागे त्यांचा अर्थ नक्कीच पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्य आणि अन्य जीवांशी असेल. आर्या, तू एक दिवस नक्कीच तुझा मुकुट घालण्याइतपत मोठी होशील, परंतु तोपर्यंत तुला याच राज्यात राहायचं आहे. इथे तू सुरक्षित आहेस. पण मला पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांबद्दल आणि प्राण्यांबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. पृथ्वीवरच्या लोकांच्या मनात समुद्री जीवांबद्दल अजिबात आदर नाहीये. ते आपल्या समुद्रात कचरा टाकतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून तू तुझ्या पित्यावर विश्वास ठेवायला हवा. छोटी जलपरी आर्याने ऐकलं, पण जेवढा जास्त तिने तिच्या आजीच्या बोलण्यावर विचार केला, तिची उत्सुकता वाढतच गेली. मी फक्त माझ्या मोठ्या होण्याची वाट नाही पाहू शकत. पृथ्वीवर राहणारे लोक सुद्धा तेवढेच दयाळू असतील जेवढे आपण आहोत. आणि छोट्या आर्याने पाण्याच्या खालच्या राज्यातून हळूच बाहेर पडण्याची एक योजना आखली. ती तिच्या मित्रांचा विचार करू लागली. मोठी वेल विली आणि छोटी डॉल्फिन डॉल्फी, कारण ती पाण्याच्या खालच्या राज्यातून निघून हवं तेव्हा कुठेही जाऊ शकत होती. पाण्याच्या खालच्या राज्याच्या दारावर तलवारधारी रक्षक मासळ्या डॉल्फिन डॉल्फी आणि वेल विलीला समुद्रात बाहेर घेऊन जाण्यासाठी बाजूला घेऊन गेली. ती तिच्या इच्छेनुसार कुठेही जायला स्वतंत्र होती. परंतु एकदा दिसेनाशी झाल्यावर वेल विलीने जेव्हा तिचं पूर्ण तोंड उघडलं तेव्हा बाहेर आला त्यांचा शूरवीर छोटी जलपरी आर्या. आणि अशा प्रकारे आर्या स्वबळावर बाहेर होती आणि व्यवस्थित पोहत बरोबर पाण्याच्या पृष्ठभागावर. तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तिला हवा जाणवली. सूर्यास्त पाहिला आणि सीगल्सना पाहिलं. हा कमालीचा अनुभव आहे. Here's my home, deep blue sea. Everything is fun, friends with me. The king called me the little mermaid, the very best daughter of the king of the sea. Just look around, you will see the joy, a beautiful life and the ocean roar. Just look around, you will see the joy, a beautiful life and the ocean roar. आणि तेव्हाच आर्याने पाण्याच्या पलीकडून येणारं संगीत ऐकलं. तिने पाण्यात बुडी मारली आणि आवाजाच्या दिशेने पोहू लागली. तेव्हाच तिला एक मोठी बोट दिसली ज्यावर फटाके फुटत होते. ती पहा बोट. चल डॉल्फी, आपण जवळ जाऊन पाहू. आर्या, थांब, हे धोकादायक असू शकतं. तिचा मित्र डॉल्फीने तिला चेतावणी दिली, पण आर्याने लक्ष दिलं नाही. आर्या, थांब. ती बोटीजवळच पोहू लागली, जेथून ती पृथ्वीचा राजा आणि त्याचा मुलगा राजकुमार एडवर्डला पाहू शकत होती, जे राजकुमारचा वाढदिवस साजरा करत होते. राजकुमार. आर्या, आपण इथे यायला नको होतं. ते शिपाई धोकादायक असू शकतात. आपण आता घरी परतायला हवं. त्यांना आपण दिसू. राजकुमारने जहाजाच्या डेकवर बासरी वाजवायला सुरुवात केली.
तो एखाद्या वाईट व्यक्तीसारखा आवाज करत नाहीये. आर्या तिच्या सुंदर आवाजात त्याच्या बासरी बरोबर गाऊ लागली. राजकुमारने तिचा आवाज ऐकला आणि चकित होऊन सभोवताली पाहिलं. हा एवढा सुंदर आवाज कोणाचा आहे? सावध रहा आर्या, ते तुला शोधतायत. दूर, खूप दूर राजा पोसायडनची दुष्ट बहीण समुद्री चेटकीण वेगा राजा पोसायडनच्या महालात राहत होती. परंतु वाईट कामं करत असल्यामुळे पाण्याखालच्या सुंदर राज्यातून तिला हाकलून दिलं होतं. शेवटी तो दिवस आलाय. राजा पोसायडनची मुलगी आणि एक माणूस. मी म्हणते वादळ, वारा आणि विजेचा कडकडाट व्हावा. लाटांना पाठवा जहाज उलटवायला, जेणेकरून राजकुमार बुडून जाईल. समुद्री चेटकिणीच्या जादूमुळे लाटांनी राजकुमारची बोट तोडायला सुरुवात केली. अरे बापरे, बोट बुडते. आपण त्यांना मदत करायला हवी. आर्याने समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत बुडणाऱ्या जहाजाच्या ढिगातून पलीकडे जाऊन पोहत बुडी मारली. तिला राजकुमारची बासरी दिसली. तिने लगेच ती हातात घेतली. मग तिला रेतीच्या समुद्री फरशीवर राजकुमार बुडताना दिसला. तिने त्याचा हात धरला आणि जमिनीकडे जेवढं जोरात ती पोहू शकत होती पोहू लागली. उठ, डोळे उघड. राजकुमारने हळूच डोळे उघडले आणि स्वतःला जिवंत पाहून चकित झाला. तू जिवंत आहेस. तो तिच्याजवळ बसलेल्या लाल केसांच्या सुंदर जलपरीला पाहून आश्चर्यचकित झाला होता. आर्याने एका कुत्र्याला भुंकताना पाहिलं तेव्हा तिला जाणीव झाली की ती जमिनीवर आहे. राजा, त्याचे शिपाई आणि एक नवयुवती राजकुमार किनाऱ्यावर सापडेल या आशेवर शोधत होते. बाबा, एका युवतीने मला वाचवलं. मी तिचा चेहरा पाहिला नाही, पण मला असं वाटलं की मी तिचा आवाज यापूर्वी ऐकलाय. त्याच वेळी इकडे समुद्रात आर्या पाण्याच्या खालच्या राज्यात परत आली होती. राजकुमारची बासरी अजूनही तिच्या जवळच होती. ती अजूनही स्वतःला त्या विचारापासून वंचित करू शकत नव्हती की तो किती सुंदर होता. तिचे पिता तिला शोधत होते आणि जेव्हा त्यांनी बासरी पाहिली तेव्हा त्यांना समजलं की ती समुद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आलीये. मी तुला चेतावणी दिली होती आर्या, पण तू ऐकलं नाहीस आणि राज्याच्या सुरक्षित तटापासून बाहेर केलीस. तू वाट पाहायला हवी होतीस. पण राजकुमार बुडाला असता. काय? राजकुमार? तू राज्याची सुरक्षा सोडून गेली आहेस आर्या. तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवा होतास, जेणेकरून मी तुला वाचवू शकेन. मी तुला बाहेर जायची परवानगी कधीच दिली नसती. राजा पोसायडन निघून गेले. त्यांना काळजी वाटत होती, त्यांच्या मुलीच्या हृदयाची. परंतु आर्या परत येऊन पुन्हा राजकुमारला पाहण्याच्या तिच्या निर्णयावर ठाम होती आणि म्हणूनच तिने एक भयंकर चूक केली आणि समुद्राच्या काळोखी भागात दुष्ट चेटकीण वेगाला शोधण्यासाठी तिने तिच्या पित्याचं राज्य पुन्हा सोडलं. वेगाचा 2 डोक्याचा रक्षक साप चेटकिणीच्या समुद्री महालावर सक्रियपणे तैनात होता आणि त्याने छोट्या जलपरीला येताना पाहिलं. वेगस, राजाची मुलगी येतेस. राजाचा बदला घेण्याची वेळ आलीये. मला माहित होतं हे होणार आहे. तिचं मन जंगली विद्रोही आहे. तिला येऊ दे सापा. आर्या थोडी घाबरली, परंतु राजकुमारला पाहायची इच्छा होती म्हणून ती चेटकिणीला मदत मागण्यासाठी आत गेली. वेगा मदतीसाठी तयार झाली, परंतु तिने जलपरीला काहीतरी खूप मौल्यवान सांगितलं. मी तुला मनुष्य बनवायला जादूचं औषध तयार करून देईन. तू धरतीवर चालू शकशील, तुझ्या अनमोल राजकुमारासोबत नाचू शकशील, परंतु त्या बदल्यात मी तुझा सुंदर आवाज काढून घेईन.
माझा आवाज म्हणजे, पण माझ्या आवाजाविना? जलपरीने वाईट हेतूने दिलेले ते औषध स्वीकारलं, कारण ती मूर्ख होती आणि तिला राजकुमारच्या प्रेमात पडायची इच्छा होती. पण लक्षात ठेव, जादूच्या औषधाचा प्रभाव 3 दिवसात नष्ट होईल. जर या काळात राजकुमार तुझ्या प्रेमात नाही पडला तर तू पुन्हा जलपरी बनशील आणि मग कधीही राजकुमार किंवा तुझ्या पित्याला आठवू शकणार नाहीस. आर्या इतकी मूर्ख होती की तिने जादूचं औषध पिऊन टाकलं. मग ती समुद्राच्या पृष्ठभागावर जाऊ लागली आणि जशी ती धरतीच्या जवळ जाऊ लागली, तिची शेपटी नाहीशी होऊ लागली. उलट आता त्या जागी तिचे मानवी पाय होते. जेव्हा डॉल्फिने तिला पाहिलं तेव्हा ती लगेच सहाय्य करता आली. आर्या, तुला तर पाय कधीच नव्हते, तुला काळजी घ्यायला हवी. छोटी जलपरी आर्या डॉल्फीच्या मदतीने कशीबशी किनाऱ्यावर पोहोचली. राजकुमार एडवर्ड तिथे आधीपासूनच होता, त्या मुलीच्या शोधात जिने त्याचा जीव वाचवला होता. तू ओळखीची वाटतेस. आपण आधी एकमेकांना भेटलो आहोत का? आर्याकडे आवाज नव्हता, म्हणून तिने फक्त मान डोलावली आणि राजकुमारला बासरी परत केली. हो हो, आपण भेटलो आहोत. तू नक्की तीच मुलगी आहेस जिने मला बुडण्यापासून वाचवलं होतं. आणि मी तो आवाज ऐकला होता जेव्हा मी डेकवर बासरी वाजवत होतो. तुझं नाव काय आहे? आर्याने सांगायचा प्रयत्न केला. ओ, तू बोलू शकत नाहीस? पण ती बोलू शकत नव्हती. म्हणून राजकुमारला वाटलं की ती नक्की दुसरी कोणीतरी मुलगी असेल, कारण त्याला जी मुलगी आठवत होती तिचा तर फारच सुंदर आवाज होता. तरीही तो या आतुर मुलीची मदत करू इच्छित होता. तो तिला त्याच्या महालात घेऊन गेला. धरतीवरच्या राज्यात महालात राजकुमारचे पिता एका अन्य युवतीसोबत त्याच्या पुत्राच्या विवाहाची तयारी करत होते. आर्याने लांबून पाहिलं आणि उदास झाली की ती राजकुमारशी विवाह करू शकत नाही. दिवस सरले पण ती राजकुमारशी बोलू शकली नाही. आर्याला ठाऊक होतं की औषधाचा परिणाम लवकरच नष्ट होणार आहे आणि लवकरच तिच्या सर्व आठवणी ती गमावणार आहे. आर्या विचार करत होती की तिच्या आवाजाशिवाय राजकुमारला आपल्या प्रेमात पाडणं अशक्य आहे. आणि मग 3रा दिवस उजाडला. आर्या खूप उदास होती. पण तेव्हाच असं काहीतरी घडलं ज्याची अपेक्षा नव्हती. तिच्या जलपरी बहिणी समुद्रातून बाहेर आल्या आणि मग तिची आजी, माझी प्रिय नाथ, आम्ही तुला वाचवायला आणि चेटकिणीची काळी जादू नष्ट करायला आलो. तेव्हाच लाटा उसळून आल्या आणि आर्याचे पिता राजा पोसायडन पाण्यातून बाहेर आले. आर्या, माझी प्रिय मुलगी, तू त्याच धोक्यात केलीस ज्यापासून मी तुला वाचवायचा प्रयत्न करत होतो. परंतु मी तुझा आवाज वाचवला आहे. मी चेटकिणीची जादू नष्ट केली आहे. आता तुझा आवाज तुला परत मिळेल आणि तू आम्हाला नेहमीच आठवणीत ठेवशील. समुद्री राजाने आजीच्या हातात त्याच्या त्रिशूळाला खूण केली आणि जादू नष्ट झाली. आर्याला तिचा आवाज परत मिळाला. माझा आवाज, धन्यवाद माझ्या प्रिय कुटुंबा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. नाही. वेलविलीने जलपरीला राजकुमारच्या जहाजाकडे नेलं. राजकुमार आणि एका अन्य देशाची राजकुमारी विवाह करणारच होते. तेव्हाच अचानक राजकुमारने काहीतरी ऐकलं आणि तो थांबला. पुन्हा एकदा आर्याचा सुंदर आवाज होता. आर्याला वेलवर पाहून राजकुमार एडवर्डने तिच्याशी बोलण्याकरता पाण्यात उडी घेतली.
ही तू होतीस. मला माहित होतं तूच ती मुलगी आहे जिने माझा जीव वाचवला. माझे नाव आर्या आहे. आणि अशा प्रकारे राजकुमार एडवर्डने त्याचं लग्न रद्द केलं आणि समुद्री राजा पोसायडन सोबत शांतता प्रस्थापित केली. आर्या अशी पहिली जलपरी होती जी धरतीवर एक मनुष्य बनून जगायला शिकली आणि समुद्रात एका जलपरीच्या रूपात. आणि पुढे जाऊन ती आणि राजकुमार एडवर्ड मित्र झाले आणि लग्न केलं आणि नेहमीच आनंदात राहू लागले. स्नो व्हाईट आणि 7 बुटके. एकदा काय झालं, एक दयाळू राणी होती जी एका सुंदर वनात एका बर्फासारख्या शुभ्र महालात राहत असे. एकदा बर्फाचा वर्षाव पाहत राणी दिवा स्वप्न पाहत होती. बाहेर बर्फात मुलं आनंदाने ओरडत खेळत होते. तिने त्यांना पाहण्यासाठी खिडकी उघडली आणि हवा राणीचा आवडता रुमाल उडवत घेऊन गेली आणि रुमाल बरोबर त्या स्नोमॅनच्या अंगावर पडला जो मुलं बनवत होती. त्यांनी दयाळू राणीकडे हात हलवून तिचे आभार व्यक्त केले. मुलगी असती तर बर्फासारखी शुभ्र त्वचा, लाल ओठ आणि एक प्रेमळ मन. कित्येक महिने गेले आणि दयाळू राणीचं स्वप्न खरं झालं. जेव्हा 9 महिन्यानंतर खूप वर्षापासूनची त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि राजा आणि राणी यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला जी जगात सर्वात सुंदर होती आणि त्यांनी तिचं नाव स्नो व्हाईट ठेवलं. पण त्यांचा आनंद फार दिवस टिकला नाही. अजून स्नो व्हाईट एक छोटी मुलगी होती. राणीचं निधन झालं आणि ती आकाशातला एक तारा बनली. काही वर्षानंतर स्नो व्हाईटच्या वडिलांनी हेला नावाच्या महिलेशी विवाह केला. राजा नवीन राणीच्या सौंदर्यावर मोहित झाला होता म्हणून त्याला जाणवलं नाही की ती घमेंडी आणि अहंकारी होती. दर्पणा, सांग मला, सर्वात सुंदर कोण ठाऊक आहे तुला? तुम्हीच माझ्या राणी, तुम्हीच जगातील सर्वात सुंदर स्त्री आहात. पेक्षा जास्त सुंदर कोणी असू शकत नाही. स्नो व्हाईट आता एक सुंदर महिला झाली होती. तिचे वडील राजा त्यांच्या सैनिकांसोबत एका मोठ्या प्रवासाला निघाले. जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मुलीला जवळ घेतलं. उदास होऊ नको स्नो व्हाईट, मी परत येईन. एक दिवस दुष्ट राणी हेलाने तिचा नौकर डंकव तयार केला. जादूच्या दर्पणा, डंकवचं अनावरण कर. चेंबरलेन डंकव अडाणी होता. त्याने त्याच्या शरीरावरचं वस्त्र दूर केलं. निघून जा इथून. राणीने स्वतःला आरशात पाहिलं आणि म्हणाली, दर्पणा, सांग मला, सर्वात सुंदर कोण ठाऊक आहे का तुला? जादूच्या आरशाने तिला उत्तर दिलं, या भूमीवर माझ्या राणी, आता तू जगातील सुंदर स्त्री नाहीस. स्नो व्हाईट सर्वात सुंदर आहे. हेलाला खूप राग आला. शकत नाही, माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही. संपूर्ण राजवाडा तिच्या रागाने थरथरत होता आणि तिचं दुष्ट हृदय स्नो व्हाईटचं सौंदर्य नष्ट करू पाहत होतं. तिने एक योजना आखली आणि दरबारातील शिकाऱ्याला स्नो व्हाईटला जंगलात नेऊन मारण्याचे आदेश दिले. तिचं हृदय आणून दाखव. स्नो व्हाईटने दरबारातील शिकाऱ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत जंगलात गेली. रस्त्यात तिने एक जखमी पाखरू पाहिलं आणि स्नो व्हाईटने त्याचे पंख बरे करण्यासाठी पाखराला उचलून घेतलं. मागून शिकाऱ्याने तिला पकडलं आणि स्नो व्हाईटला मारण्यासाठी त्याचं धनुष्य काढलं. त्याने तिच्यावर नेम धरला
पण त्याला दिसत होतं की स्नो व्हाईटचं मन मिळण्यासारखं मऊ होतं. तिने जखमी पक्षाला पकडून ठेवलं होतं आणि त्याने निर्णय घेतला की स्नो व्हाईटला मारणं चुकीचं आहे. स्नो व्हाईट, तिने मला तुला मारण्याचा आदेश दिला. मी तुझ्यासारख्या चांगल्या दयाळू व्यक्तीला नाही मारू शकत. जीव घ्यायचाय? राणी हेला, तुला पळावं लागेल आणि लपावं लागेल. शिकारीने खोटं बोलून हेलाला फसवायचा विचार केला आणि स्नो व्हाईट ऐवजी एक जंगली डुक्कर त्याने मारलं, जेणेकरून त्याला हेलाला डुकराचं हृदय देता येईल आणि हेलाला वाटेल की स्नो व्हाईट मेलेली आहे. राजकन्या घाबरली आणि काळोख्या जंगलात पळून गेली. ती रात्रभर घनदाट झाडी आणि वटवाघळांसोबत लढत राहिली, जोपर्यंत तिचा मार्ग सुकर झाला नाही. ती एका झाडावर आपटली आणि थंड काळोखाने भरलेल्या जंगलात थकून झोपून गेली. जेव्हा शिकारी राजवाड्यात पोहोचला, तो थेट हेलाकडे गेला. मी आपली इच्छा पूर्ण केली आहे. हेलाने बॉक्स घेतला आणि हृदयाची तपासणी केली. तिने मान्य केलं की स्नो व्हाईट मेलेली आहे आणि तिच्या दुष्ट हसण्याने राजवाडा दुमदुमून गेला. शेवटी जेव्हा सकाळ झाली, स्नो व्हाईटचे त्या दाट जंगलात डोळे उघडले. तेव्हा तिच्या समोर एक छानसे छोटं घर होतं. एक लहानशी बाग होती आणि त्याला एक छानसं कुंपण, लहानशा खिडक्या, एक गोल हिरवा दरवाजा आणि एक डोअरबेल होती. तिने ती घंटी वाजवली, पण कोणी उत्तर दिलं नाही. आणि जेव्हा ती दरवाजा वाजवायला पुढे झाली, तेव्हा ते आपोआप उघडलं. आज सगळं काही एवढं छोटं होतं की वाटलं जणू ती खेळण्याच्या घरात आहे. लहानशी भांडी, लहान चमचे, ग्लास. जेव्हा तिला सूपची वाटी दिसली, तेव्हा भूक लागल्यामुळे तिने सूप पिऊन टाकलं आणि मग एका लहानशा गादीवर झोपून गेली. जवळच घराचे मालक खाणीत त्यांचं काम संपवून घरी परतत होते. जेव्हा ते घरात आले, त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून ते हळूच गेले आणि कुजबुजले. कोणीतरी माझी पोळी खाल्ली आहे. कोणीतरी माझं ताट वापरलाय. कोणीतरी माझ्या गादीवर झोपला आहे. किती सुंदर मुलगी आहे. पकडा 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 पकडा. अरे पकड पकडा. पकडा पकडा. तिला जाग येते आणि ती ब्लँकेट मध्ये लपते आहे. लहान मुली, आम्हाला घाबरायची गरज नाही. आम्ही 7 बुटके आहोत. मी एस आहे आणि हाय जॉली, अँग्री, क्युरियस, सिली, शाय आणि लेझी. मी वाईट आहे. करा मी तुमच्या घरात घुसले. स्नो व्हाईटने त्यांना तिच्यासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि बुटके तिची कहाणी ऐकून दुःखी झाले. ते म्हणाले की ती त्यांच्यासोबत त्या छोट्याशा घरात राहू शकते, पण एका अटीवर. आम्हाला गाणं खूप आवडतं. तुझा आवाज सुंदर आहे का राजकुमारी? स्नो व्हाईट आहे माझं नाव. मी घरापासून खूप लांब आहे. मी आकाशाकडे पाहत राहते, आईशी बोलत राहते.
जी आता ताऱ्यांमध्ये राहते. मला जंगलात आनंद मिळाला, लहानसे मित्र माझे रक्षण करतात. त्यांची लहान मने आता आशेने भरली, चांगली लहान मने आता पुन्हा जिंकतील. दूर एके ठिकाणी एक युवा सुंदर राजकुमार होता. त्याचं नाव एंटवॉन होतं. त्याला रात्री बाहेर बसून तारे बघायची आवड होती, जे त्याला त्याच्या माणसांची आठवण करून द्यायचे. एकदा त्याने ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात स्नो व्हाईटचा चेहरा पाहिला आणि त्याला वाटलं की तिला शोधायला हवं. एका परीने त्याला सांगितलं की तिचा जीव धोक्यात आहे आणि तिने त्याला एक जादूचा हृदयाच्या आकाराचा हार दिला. म्हणून राजकुमार एंटवॉन त्याच्या विश्वासू घोड्यावर बसून त्या सुंदर चेहऱ्याच्या शोधात निघाला. इकडे राजवाड्यात दुष्ट हेला पुन्हा जादूच्या आरशासमोर उभी राहिली. जादूच्या आरशावरचा पडदा बाजूला कर, मला सौंदर्य पाहू दे. डंकवने प्रवेश केला, पण पडदा आरशावर अडकला होता. त्याला तो ओढावा लागला. डंकव एक अडाणी सेवक होता. नेहमी अतिशय महत्वाच्या वेळी तो विचित्र आणि अडाण्यासारखा वागत असे. हेला सतत त्याच्यावर रागवायची. जेव्हा डंकव निघून गेला तेव्हा हेलाने पुन्हा आकाशाला विचारलं की ती किती सुंदर आहे. ना दर्पणा, सांग मला सर्वात सुंदर कोण ठाऊक आहे तुला? क्षमा करा राणी साहेब, पण स्नो व्हाईट जी 7 बुटक्यांसोबत राहते ती या देशातील सर्वात सुंदर स्त्री आहे. नाही नाही, मला वाटलं की स्नो व्हाईट मेली आहे. हेला पूर्ण रात्र जागी होती. स्नो व्हाईटला एकदा कायमचं मारण्याची दुष्ट योजना बनवत होती. तिने निर्णय घेतला की सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्वतःचं रूप बदलणं असेल. म्हणून तिने एका गोड सशाचं रूप घेतलं. सकाळी जेव्हा बुटके कामाला जायला निघाले, एक एक करून सर्वांनी स्नो व्हाईटच्या गालाचं चुंबन घेतलं आणि खाणीकडे निघून गेले. राजकुमारी, अनोळखी व्यक्तीसाठी दार उघडू नकोस, ते सुरक्षित नाही. जंगल शांत वाटत होतं आणि स्नो व्हाईट बागेत झाडांना पाणी देत होती. तिने बागेत एक लहानसा ससा पाहिला. त्याला जखम झाली होती. तिने जाऊन त्याला उचललं आणि मग ती त्याला घरात घेऊन गेली. तिने सशाच्या जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला बुटक्याच्या गादीवर आराम करण्यासाठी उन्हात झोपवलं. ससा झोपलेला दिसत होता, पण स्नो व्हाईट खोलीतून बाहेर गेल्याबरोबर सशाने डोळे उघडले आणि खोलीत पाहिलं. मग त्याने गिरक्या घेतल्या आणि त्याच्या जागी हेला प्रकट झाली. हीच योजना तिने बनवली होती. तिने उशीवर जांभळं विष टाकलं, असा विचार करून की राजकुमारी त्यावर झोपेल आणि मरून जाईल. स्नो व्हाईट बागेत काम करून एवढी दमली होती की ती आराम करायला आत आली. ती त्या विषाच्या उशीवर डोकं टेकवणार इतक्यात स्नो व्हाईट, स्नो जेव्हा तिने व्हाईट. ऐकलं की बुटके घरी आले आहेत, ती त्यांना दरवाजात जाऊन भेटली आणि रात्रीच्या जेवणानंतर त्यांनी रात्रभर नृत्य केलं. शेकोटी पुढे स्नो व्हाईट झोपून गेली आणि जे झालं ते चांगलंच झालं, कारण त्यामुळे ती विषाच्या उशीवर झोपली नाही आणि वाचली. जेव्हा हेला तिच्या महालात परत आली तेव्हा डंकव तिच्या खोलीची राखण करत होता. आपली योजना यशस्वी झाली विचार करून ती जादूच्या आरशाच्या खोलीत गेली. दर्पणा दर्पणा, सांग मला सर्वात सुंदर कोण ठाऊक आहे तुला? माझ्या राणी, स्नो व्हाईट जी 7 बुटक्यांसोबत राहते ती तुझ्याहून अधिक सुंदर आहे. नाही
नाही नाही नाही, मी जगात सर्वात सुंदर असायला हवीये. मी स्नो व्हाईटला मारण्याची एक योजना आखेन. काही दिवसानंतर जेव्हा बुटके खाणीत काम करत होते, स्नो व्हाईट बुटक्यांचे फाटलेले कपडे शिवत होती. तिने दरवाजाची घंटी ऐकली. दरवाजा 3 वेळा वाजवला गेला. स्नो व्हाईटने पाहिलं की कोण आहे, आणि ही एक म्हातारी कुरूप महिला होती, जिच्याजवळ सफरचंदाची टोपली होती. तुम्ही कोण आहात? मी एक विक्रेता आहे. माझ्याकडे खूप रुचकर सफरचंद आहेत. खाऊन पाहिजे आहेत का? स्नो व्हाईटला आधी दरवाजा उघडायची भीती वाटत होती, पण तिला लाल सफरचंद खूप आवडायचे. हे घे, खाऊन पहा माझ्या सुंदर बाळा, माझ्याकडून भेट. स्नो व्हाईटने म्हाताऱ्या बाईने दिलेलं सफरचंद घेतलं आणि एक घास खाल्ला. सफरचंदामध्ये विष होतं. मदतीसाठी ओरडण्याआधीच ती जमिनीवर पडली. रस्त्याच्या बरोबर खालच्या भागाला राजकुमार एंटवॉनने त्याच्या घोड्याला एका झाडाच्या सावलीत विश्रांतीसाठी बांधलं. त्याने आकाशात जो सुंदर चेहरा पाहिला होता तो शोधण्यासाठी तो दूरवर प्रवास करत होता. रस्त्यापासून जरा दूरवर त्याने एका म्हाताऱ्या व्यक्तीला एकटं जाताना पाहिलं. तो बोलायला जाणार इतक्यात ती अचानक दुष्ट हेलामध्ये रूपांतरित झाली. राजकुमार आणि त्याचा घोडा स्तब्ध झाला आणि त्याने पत्ता विचारण्याचा विचार बदलून टाकला. रात्री उशिरा जेव्हा बुटके घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की स्नो व्हाईट अजूनही फरशीवर निपचित पडली होती. त्यांना खूप दुःख झालं आणि त्यांचं मन दुःखाने भरून गेलं. त्यांनी एक सुंदर काचेची पेटी तयार केली आणि ती देशातील सर्वात लांब नदीपर्यंत घेऊन गेले, जेणेकरून राज्यातील सर्व लोकांना तिच्या सौंदर्याचं दर्शन घेता यावं. खालच्या बाजूला राजकुमार नदीच्या किनारी त्याच्या घोड्यावरून प्रवास करत होता. त्याने बोटीत काचेची पेटी पाहिली. त्याने मुलीचा चेहरा ओळखला. राजकुमारला खूप दुःख झालं, तरीही त्याने त्या पेटीचं झाकण उघडलं. त्याने त्याच्या खिशातून स्टारडस्टचा हार काढला आणि राजकुमारीच्या शरीरावर ठेवला. गुड बाय राजकुमारी, नेहमी ताऱ्यांसारखी चमकत रहा. पण राजकुमाराला हालचाल जाणवली. स्टारडस्टचा हार जादूचा होता आणि त्याला आकाशात पाहिलेल्या चेहऱ्याच्या शोधाकरता बक्षीस मिळाला होता. स्नो व्हाईट पुन्हा जिवंत झाली. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या समोर तिला जीवनदान देणारा एक सुंदर राजकुमार उभा होता, ज्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. जेव्हा ते किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा स्नो व्हाईटच्या महालात गेले. तेव्हा तिने आणि राजकुमार एंटवॉनने राजाला सगळं सांगितलं. जेव्हा राजाला समजलं की हेला राणीने स्नो व्हाईट सोबत काय केलंय तेव्हा त्याने तिला राज्यातून काढून टाकलं. राजाने जादूचा आरसा आणि हेलाच्या सर्व वस्तू राजवाड्यातील भुयारी खोलीत बंदिस्त केल्या. काही महिन्यानंतर स्नो व्हाईट आणि राजकुमार यांच्यात प्रेम जमलं. म्हणूनच हे एक अरेंज मॅरेज नव्हतं. आणि मग राजवाड्यात एक दिमागदार लग्न सोहळा पार पडला. त्यांनी बुटक्यांनाही आमंत्रित केलं आणि आनंद साजरा केला आणि आनंदात जीवन जगू लागले. छोटी जलपरी बेबी शार्क. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. खोल चमकत्या समुद्री राज्याच्या खाली थंड पाण्यात एक मोठी आणि भयावह शार्क गँग होती, ज्यांना सगळेच घाबरत असत.
ही शार्क गँग सर्वच समुद्री जीवांसोबत दुर्व्यवहार करत असे आणि त्यांच्या मोठ्या तीक्ष्ण दातांनी त्यांना घाबरवत असे. सर्वात लहान शार्कला सगळे बेबी शार्क म्हणत असत. त्याला नाच गाणं खूप आवडायचं. अरे तू पुन्हा गातोयस? आपल्यासारखे शार्क कात नाही, समजलं का बेबी शार्क? कारण आपण एक गँग आहोत. पण नाही, मी तुमच्यासारखा नाही. मी कोणालाच दुखवू इच्छित नाही. गप्प बस, फालतूपणा बंद कर. मतलबी शार्क गँग बेबी शार्कला त्यांच्यासोबत घेऊन गेली आणि पोहत समुद्राच्या त्या काळोखी भागात पोहोचले जिथे समुद्री चेटकीण वेगा तिच्या गुहेत राहत असे. गुहेच्या प्रवेशद्वारावर साप तैनात होता, परंतु तो त्याच्या 2 डोक्यांसोबत समुद्री गवताचं आईस्क्रीम खाण्यात व्यस्त होता. मजा आलीस, आता जरा आराम करायला हवा. एवढंच काय, तर सापाने शार्कला त्याच्या मागेच पोहताना सुद्धा पाहिलं नाही. बेबी शार्क इच्छा नसतानाही त्याच्या मतलबी भावांच्या मागे जात राहिला आणि समुद्री चेटकीण वेगाचा भयानक चेहरा पाहिला. शेवटी तू आलासच. या समुद्रात सर्वात जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे. विचार का? कारण आम्ही अख्ख्या समुद्रातील शार्कचे सर्वात मोठे, धोकादायक आणि भयानक गँग आहोत. अगदी बरोबर. मी उपाशी आहे. जा, माझ्यासाठी छोटी गोड डॉल्फिन आण आणि माझी भूक भागव. काहीच हरकत नाही. तुम्हाला म्हणायचंय केकचा तुकडा? वेगाच्या आदेशांचं पालन करायला शार्क गँग लगेच गुहेतून बाहेर पडली. ते एवढ्या वेगात पोहत होते की बेबी शार्कला त्यांच्या वेगाने पोहणं कठीण जात होतं. एवढंच नाही तर कधी कधी तो त्यांच्या मोठ्या भावांच्या पंखांमध्ये चिमटला जात होता. त्याला ही योजना अजिबात आवडली नाही. यावेळी दिमागदार द्वीप समुद्री राज्यात राजा पोसायडन या 3 सुंदर जलपरी मुली शाही समुद्राच्या खोलीत खेळत होते. आरिया सर्व बहिणींमध्ये सर्वात लहान आणि सर्वात सुंदर तिच्या शेपटी सोबत समुद्रात राहण्यास सक्षम होती आणि जेव्हा ती तिचे पती राजकुमार एडवर्ड कडे परत जायची तेव्हा ती जमिनीवर असायची आणि तिची शेपटी मांड्या आणि पायात रूपांतरित व्हायची. मला वाटतं तुला फक्त हेच तर हवंय, चालणं आणि बोलणं. अगदी बरोबर. मी एक वॉकी टॉकी आहे. मला राजाची जादूच्या शक्तींची गोष्ट पुन्हा सांग ना. एक दिवस जेव्हा सर्वच मासळ्या गरमीच्या महासागराचा आनंद घेत होते, छोटा डॉल्फिन डॉल्फी त्याची चांगली मैत्रीण आरिया जलपरीला भेटायला खोल समुद्री राज्यात आला. राजा पोसायडन डॉल्फीला म्हणाला की आरिया तिथे नाही तर जमिनीवर राजकुमार एडवर्ड सोबत आहे. म्हणून छोट्या डॉल्फिन डॉल्फीने तिला भेटायला जायचा निर्णय घेतला आणि पृष्ठभागाकडे पोहत गेला. पण तेव्हाच भयानक शार्क गँगने त्याला पाहिलं आणि त्याचा मार्ग अडवला. बॉस, इथे एक छोटा डॉल्फिन आहे, अगदी तसाच जसा वेगाला हवाय. मग जेव्हा मी 3 पर्यंत मोजेन तेव्हा त्याला घेराव घाला. 1, 2. पण मोठ्या भावाने 3 मोजण्यापूर्वीच सर्वात मूर्ख शार्क बाहेर पडला. मी अजून 3 बोललो नाहीये. बेबी शार्कने पाहिलं की काय चाललं होतं
आणि त्याने त्याच्या भावांना डॉल्फिनचं अपहरण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. थांबा, मी म्हणतो थांबा, त्याला त्रास देऊ नका. पण त्याचे मोठे भाऊ मोठे आणि ताकदीचे होते. ते डॉल्फिनला पकडायला त्याच्या बरोबर मागे पोहत होते. मी मोठा आणि ताकदीचा शार्क असतो तर मी माझ्या भावांना रोखू शकलो असतो. मला त्या छोट्या डॉल्फिनचा जीव वाचवायचाय. बेबी शार्क त्याच्या भावांच्या मागे पोहू लागला आणि डॉल्फिनला वाचवण्याबद्दल विचार करू लागला. इकडे किनाऱ्यावर आरिया आणि प्रिन्स एडवर्ड समुद्री किनारी महालाच्या घाटावर स्टापूचा खेळ खेळत होते. आरियासाठी तो डॉग तिच्या समोरचा दरवाजा होता. 6, 7, 7. आता तुझी पाळी. आता बघ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अरे नाही, तू जिंकलास. एक इच्छा माग. माझी अशी इच्छा आहे की तू तुझ्या सुंदर आवाजात एक सुंदर गाणं गा. पण समुद्राखाली सगळं काही आलबेल नव्हतं. समुद्राच्या काळोखी भागात छोटा डॉल्फी रडत होता एका पिंजऱ्यात. मला कुणीतरी मदत करा, कुणी बाहेर आहे का? मी पिंजऱ्यात अडकलोय, मी काल कोठडीत आहे, मला मदत करा, मला कुणाचं जेवण नाही बनायचं. सापाने ते ऐकलं आणि पिंजऱ्याच्या समोर आला. आम्ही तुला कोणत्या तरी हेतूने पकडलाय, समजलं? हेतूने. आता गप्प बस, तू कैदी आहेस. माझ्या अन्नाशी खेळणं बंद कर सापा. जा इथून, जाऊन पहारा दे. बरं, जर हा आरियाचा छोटा डॉल्फिन मित्र नाहीये, डिनरला आल्याबद्दल धन्यवाद. डॉल्फी घाबरला होता, पण जशी समुद्री चेटकीण वेगा फिरत फिरत लांब गेली, बेबी शार्कने भिंतीच्या खिडकीतून पाहिलं. हे चकित करणारं होतं की चेटकिणीच्या गुहेच्या आसपास किती कमी सुरक्षा होती. डॉल्फी एकदम घाबरला. हाय, घाबरू नकोस, सगळं ठीक आहे छोट्या डॉल्फी. मी माझ्या भावांसारखा नाहीये, मी तुला अजिबात इजा करणार नाही. खरंच? तू मला धोका तर देत नाहीयेस ना? नाही, मी तुला वाचवायला इथे आलोय. बेबी शार्कने सळ्या कुरतडायला सुरुवात केली, पण पिंजरा खूप मजबूत होता. आर्या, तुला जलपरी आर्याला सांगायला हवं, ती जमिनीवर सागराच्या जवळ महालात आहे, ती मदत करू शकते. बेबी शार्कने डॉल्फीचं बोलणं ऐकलं आणि पाण्याच्या पृष्ठभागावर पोहत गेला. पृष्ठभागावर जलपरी आर्या आणि प्रिन्स एडवर्डने सूर्यास्ताच्या वेळी पाण्यात त्यांचे पाय सोडले. पण तेव्हाच त्यांना शार्क जवळ येताना दिसला. अरे हे काय? डॉल्फिन? हा एक शार्क आहे माझ्या राजकुमारा, सावध रहा. बेबी शार्क डॉगच्या जवळ आला आणि त्याने त्याचं डोकं पाण्याच्या बाहेर काढलं. घाबरू नका, मी बेबी शार्क आहे. तुमचा छोटा डॉल्फिन मित्र संकटात आहे, तो वेगाच्या गुहेत कैदी आहे. डॉल्फी? बाय एडवर्ड. पण हा शार्क तर बोलतो सुद्धा. जेव्हा आर्याने समुद्रात उडी मारली तेव्हा तिचे पाय नाहीसे झाले आणि तिची शेपटी परत आली. आर्या आणि बेबी शार्क सापाजवळून हळूच निघून गेले, जेव्हा तो त्याची शेपटी पकडण्याच्या प्रयत्नात व्यस्त होता. पण चेटकीण आधीपासूनच आर्याला तिच्या क्रिस्टल बॉल मधून पाहत होती. अच्छा, म्हणजे तू तुझ्या छोट्या मित्राला वाचवायला आलीस तर?
मी एकाच्या जागी 2 वसूल करते. वेगाने विषारी शाईने आर्याला आश्चर्यचकित केलं. तिच्या चाली वापरून त्यांना पाण्याच्या माध्यमातून गोळी मारली, पण आर्याने तिला चकवलं. जेव्हा आर्या वेगाशी लढत होती, बेबी शार्कला काळ कोठडीची चावी मिळाली आणि तो डॉल्फीला वाचवण्यात यशस्वी झाला. आर्या चेटकिणीला हरवू शकत नव्हती, म्हणून तिने समुद्री जादूचा वापर करायला सुरुवात केली, जी समुद्री राजाने तिला शिकवली होती. पाण्याच्या धारा हवा आणि प्रकाशासारख्या वाहू लागल्या आणि सगळ्यात शाईचे बॉल्स तिला लागण्यापासून रोखले. तू ते कसे रोखू शकतेस? लोकांना इजा करणं थांबव वेगा. तू त्यासाठी बनलेली नाहीयेस. बेबी शार्कने मला वाचवलं आर्या. आता चल इथून जाऊया. आर्याने सुरक्षा कवचाने त्या तिघांभोवती घेराव घातला आणि त्यांनी काळोखी गुहा सोडून दिली आणि समुद्री साम्राज्यात परत आले. वा, हे जादूचे कवच खरंच कमालीचे आहेत. म्हणजे ही एक मोठी जलयात्रा आहे. ते नाश्ता किंवा काही देतात का? सॉरी, मी तुला समजू शकलो नाही बेबी शार्क. मला वाटलं तू मतलबी आहेस कारण तू शार्क गँग मध्ये होतास, पण तू एक चांगला मित्र आहेस. धन्यवाद. मला सुद्धा एक चांगला मित्र मिळालाय. मला त्या शार्क गँगचा भाग बनायची इच्छा कधीच नव्हती. काही हरकत नाही बेबी शार्क, तुला त्या गँग मध्ये जायची गरजच नाहीये. तू इथे माझ्या मित्रांसोबत सुरक्षित राहशील. बेबी शार्कला समुद्री राज्याबद्दल प्रेम होतं. त्याने त्याच्या नवीन मित्रांना त्याचं गाणंही ऐकवलं. समुद्री चेटकिण वेगा पुन्हा उपाशीच राहिली, कारण ती एक स्वार्थी दुष्ट चेटकिण होती. स्नो व्हाईट आणि जादूचा आरसा. कोणे एकेकाळी एका सुंदर निळ्या आकाशाखाली हिरवगार गवत होतं. तिथे एक दिमागदार राजवाड्यात स्नो व्हाईट आणि राजपुत्र एंटवान आनंदात राहत असे. तिथून जवळच पर्वतांच्या मागे एका अंधाऱ्या गुहेत एक दुष्ट राणी हेला राहत असे. स्नो व्हाईटला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिला आणि तिच्या नोकराला डंकवला हाकलण्यात आलं होतं आणि आता हेलाकडे एक नवीन दुष्ट योजना होती. डंकव, यावेळी मला कोणी चढवू शकणार नाही. मी स्नो व्हाईटचा बदला नक्की घेणार. हो, तुम्ही नक्कीच घ्याल राणी साहेब. चेंबरलेन, सांग मला जगात सर्वात सुंदर कोण? हो, तुम्हीच माझ्या राणी साहेब. तुमच्यापेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही, फक्त एकी शिवाय. मूर्ख डंकव. नाही, सर्व देशात मीच सुंदर असायला हवी. मी एक जादूचा आरसा बनवेन आणि काळोखी जंगलाचा शोध घेईन. हेलाचा मूळ जादूचा आरसा राजवाड्याच्या काळकोठडीत बंद होता, म्हणून हेलाने एक नवीन जादूचा आरसा बनवण्याची योजना आखली. त्यासाठी तिला सर्व जादूचे अवशेष प्राप्त करावे लागले. सर्वात आधी तिने काही जिमजाईमची पानं, मग जादूच्या गुलाबाच्या पाकळ्या आणि तरंगणारे दलदलीचे दगड एकत्र केले. त्यांच्या जादूच्या पुस्तकाने त्यांना हे सर्व साहित्य 20 मिनिटे 400 डिग्रीवर उकळायला सांगितलं आणि मग त्या काळ्या काढ्यातून जन्माला आला आणखी एक शक्तिशाली जादूचा आरसा. काळ्या दर्पणा जागा हो. मला स्नो व्हाईटच्या मजेदार लहान बुटक्यांचं जंगल दाखव. डंकवने जे पाहिलं त्याने तो आश्चर्यचकित झाला. नवीन जादूचा आरसा त्याच्या समोर तरंगत आला.
जो काळ्या दगडांच्या किनारीने आणि जांभळ्या चमकत्या फ्रेममध्ये सजला होता. आरशात बुटके जंगलात दिसू लागले, पण तो काळोख खूप भयानक वाटत होता. हेला आरशात गेली. काळ्या दर्पणा आता भिंत सोड आणि बुटक्यांचं जंगल बदलून टाक आणि त्यांवर ताबा मिळव. दरम्यान 7 बुटके जे दिवसभर खाणीत काम करत होते एक एक करत बाहेर आले. पहिला एस, दुसरा शाय, अँग्री, सिली, क्युरियस, जॉली आणि लेझी. आज खूप काम केलंय. थोडी विश्रांती घेतो, मला इथे झोप लागेल. अजिबात नाही, उठ. आपण आराम नाही करू शकत. आपल्याला रात्र होण्याआधी घरी जायला हवं. बुटके मग एका रांगेत घराकडे जाऊ लागले. सिली बुटका रांगेत शेवटी चालत होता. त्याने झाडाच्या फांदीमधून एक कावळा उडताना पाहिला. कावळ्याच्या तोंडात एक चमकणारा दगड होता. सिली बुटक्याचं मन विचलित झालं आणि त्याने झाडावर चढायला सुरुवात केली कावळ्याच्या तोंडातून दगड घेण्यासाठी. वर वर तो अगदी कावळ्याला पकडणारच होता आणि झाड हलू लागलं. कावळा उडून निघून गेला. झाडाच्या फांद्यांनी सिली बुटक्याला घट्ट पकडलं. तो हलूच शकत नव्हता आणि या झटापटीत त्याची हिरवी टोपी फांदीत अडकली. इतर बुटक्यांच्या लक्षातच आलं नाही की सिली बुटका त्यांच्यासोबत नाही. ते पुढे जात राहिले. आता क्युरियस बुटका सर्वात मागे होता आणि त्याला एका रुचकर केकचा सुगंध आला. त्याने डोळे मिटले आणि जेथून सुगंध येत होता त्या दिशेने चालायला सुरुवात केली. जादूच्या जंगलाने त्याला झाडाच्या फांदीत ओढून घेतलं आणि त्याचं डोकं झाडावर आपटलं आणि मग जंगलाच्या त्या जादूच्या सुगंधाने त्याला झाकून टाकलं आणि घेऊन गेलं. आता तेथे फक्त त्याची टोपी चुरली होती. इतर बुटके शेवटी जंगलातील त्यांच्या छोट्याशा झोपडीत पोहोचले. दरम्यान महालात स्नो व्हाईटने तिच्या आवडत्या मित्रांकरता 7 बुटक्यांकरता सगळ्यात स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवले होते. राजकुमार, मी माझ्या मित्रांना 7 बुटक्यांना भेटायला जंगलात जाते. सांभाळून जा, ती दुष्ट हेला कुठेही असू शकते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय. स्नो व्हाईटने जंगलातून चालत चालत तिचा मोठा प्रवास सुरू केला. एक सुंदर पक्षी आला आणि तिच्या खांद्यावर बसला. तो तिला काहीतरी सूचना देण्याचा प्रयत्न करत होता. पक्षी उडाला. त्याला वाटत होतं की स्नो व्हाईटने त्याच्या मागे यावं. बरं, ठीक आहे, तुझी इच्छा आहे का मी तुझ्या मागे यावं? ठीक आहे. स्नो व्हाईटने पक्षाच्या मागे जायला सुरुवात केली आणि तिला एका फांदीवर एक हिरवी टोपी लटकलेली दिसली. अरे, ही तर सिली बुटक्याची टोपी आहे. नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी अघटित घडलं असणार. राजकुमारी रंगीत पक्षाच्या मागे चालत राहिली. मग तिला काटेरी औषधांच्या मुळ्यांवर पिवळी टोपी सापडली. अरे, ही तर क्युरियस बुटक्याची टोपी आहे. राजकन्या आणि रंगीत पक्षी लवकरच 7 बुटक्यांच्या झोपडीत पोहोचले. बुटक्यांना आशा होतीच की त्यांची आणि स्नो व्हाईटची भेट होईल. ओह स्नो व्हाईट, मला किती आनंद झालाय तुला पाहून. आम्हाला मूर्ख आणि उत्सुक सापडत नाहीयेत. कृपया आम्हाला मदत कर.
आपण त्यांना शोधायला ते हवं. नक्कीच त्या दुष्ट हेलाच्या कचाट्यात सापडले असणार. आपल्याला त्यांना शोधायला हवं. लाजाळू आणि मी आम्ही घरातच थांबतो. कदाचित ते परत आले तर. स्नो व्हाईट, एस, जॉली आणि अँग्री शोधायला बाहेर पडले. दूर टेकड्यांमध्ये राणीच्या दुष्ट गुहेत हेला आणि तिचा नौकर डंकव यांनी क्युरियस बुटका आणि सिली बुटक्याला एका पिंजऱ्यात डांबलं होतं. स्नो व्हाईटची मदत केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा करण्यात येईल. तुम्हा सर्वांना काळोख्या जंगलात नष्ट करून टाकेन. हेला पुन्हा तिच्या गुहेत तिच्या जादूच्या आरशाजवळ गेली. काळ्या दर्पणा, स्नो व्हाईट आणि तिच्या मित्रांचा पत्ता सांग. प्रसन्न वातावरण वादळात बदलून टाक. स्नो व्हाईट आणि बुटके रस्त्याच्या कडेने रंगीत पाखराच्या मागे जात होते. पण मग वातावरण बदलून वादळ आलं. ते काळोखातून चालत राहिले कारण त्यांना मित्रांना शोधायचं होतं. अख्खी रात्र ते पर्वतांमध्ये चालत राहिले. रंगीत पक्षी बुटक्यांना वाचवायला त्यांना पर्वतावर घेऊन जात राहिला. उंच टेकडीवरून दुष्ट हेला स्नो व्हाईट आणि इतर बुटक्यांना येताना पाहत होती. तिला ठाऊक होतं की ते वादळाने दमून जातील. हो, मला ठाऊक होतं ते येणार. डंकव, सगळं तयार आहे. हो माझ्या सर्वात सुंदर राणी, सगळं तयार आहे. स्नो व्हाईट आणि बुटके थकले होते पण चढतच राहिले. आणि ते जसे टोकावर पोहोचले त्यांना टेकडीवर गुहेचं प्रवेशद्वार दिसलं आणि तो पिंजराही ज्यात क्युरियस आणि सिली बुटक्याला कैद केलं होतं. घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवू. स्नो व्हाईट, काळा आरसा बघ. तिच्या जवळ गुहेमध्ये काळा आरसा आहे. स्नो व्हाईटने सावधपणे गुहेत प्रवेश केला. बाहेर डंकव पिंजऱ्यावर लक्ष ठेवून होता. बुटके कुजबुजले आणि त्यांच्या मित्रांना वाचवण्यासाठी त्यांनी एक सुंदर योजना आखली. अँग्री हळूच डंकवच्या मागे गेला आणि त्याच्या डोक्यावर त्यांनी एक मोठं पोतं ठेवलं. मग जॉली बुटक्याने पिंजरा उघडला पण तो एवढा जोरात खाली आला आणि डंकवच्या डोक्यावर आपटला आणि डंकव बेशुद्ध पडला. तरी बरं, पिंजऱ्याचा दरवाजा अजूनही बंद होता. चावी डंकवच्या गळ्यात आहे. गळ्यामध्ये बघ तर. बरोबर, पिंजरा उघड. जॉली बुटक्याने ती चावी घेतली जी डंकवच्या गळ्यात होती आणि त्याने झटकन पिंजरा उघडला. सिली आणि क्युरियस बुटके बचावले. पण गुहेच्या आत स्नो व्हाईट राणी आणि हेला समोरासमोर होत्या. हेला, वाईट वागून सुंदर नाही दिसू शकत. तुला सुंदर दिसायचं असेल तर तुझं मन बदलावं लागेल. लोकांना त्रास देणं बंद करावं लागेल. सुंदरता मनातून येते. पण त्या दुष्ट हेलाने याकडे लक्ष दिलं नाही. तिने जादूचा मंत्र बोलून तिचे डोळे लाल आणि बोटं टोकदार केली. पण हेलाच्या मागे बुटके स्नो व्हाईटची मदत करायला आत घुसले. हेला स्नो व्हाईटच्या दिशेने सरकली आणि तिला जादूच्या आरशात ढकलण्याचा प्रयत्न केला. स्नो व्हाईट, जादूच्या आरशात जा, मग तू कायमची त्या काळोखी जंगलात नाहीशी होशील. सिली बुटका त्या उंच राणी हेला समोर हळूच गेला आणि इतर बुटक्यांनी तिला मागून धक्का दिला आणि स्नो व्हाईट ऐवजी हेला जादूच्या आरशात गेली. हेलाच्या किंचाळण्याने डंकवला जाग आली. तो गुहेत धावला आणि आरशाच्या बाजूला स्नो व्हाईटला पाहिलं. मी सुद्धा येतो माझ्या राणी, सर्वात सुंदर या धरतीवर. ते आरशात अडकले होते.
बुटके आनंदाने धावत गेले आणि स्नो व्हाईटला त्यांनी मिठी मारली. आम्हाला वाचवल्याबद्दल धन्यवाद स्नो व्हाईट. आपल्याला आरसा नष्ट करायला हवा. बुटक्यांनी आणि स्नो व्हाईटने जादूचा आरसा टेकडीवरून खाली फेकला. आता घरी चला. शेवटी सिली आणि क्युरियस पुन्हा घरी आल्याने आनंदात होते. स्नो व्हाईट सोबत त्यांनी आनंदात मस्त जेवण केलं आणि मज्जा केली. छोटी जलपरी, खोल निळा समुद्र. एकदा समुद्र किनारी एक विशाल महाल होता. तिथे प्रिन्स एडवर्ड आणि त्याची पत्नी आनंदाने राहत होते. तिचं नाव आरिया होतं आणि ती एक जलपरी होती. समुद्रातील खूप खोल काळोखी गुहेत आणखी एक महाल होता. पण हा एक दुष्ट महाल होता. समुद्री राजाची दुष्ट बहीण समुद्री राज्य नष्ट करण्यासाठी आणि तिच्या भावाची गादी बळकवण्यासाठी योजना आखत आणि चाली खेळत तिथे राहत होती. एक दिवस दुष्ट समुद्री चेटकिन वेगा तिच्या खास सापासोबत समुद्राच्या पृष्ठभागावर पोहत होती आणि तिला रेतीमध्ये जांभळ्या रंगाच्या फ्रेममध्ये एक आरसा दिसला. एक जादूचा आरसा इथे महासागराच्या तळाला? मला आश्चर्य वाटतंय, हा कुठून आला? आपण हा गुहेत घेऊन जाऊ माझ्या मालकीण. हा आपल्या कामाचा असेल. समुद्री चेटकिन वेगाने आरसा घेतला आणि गुहेत निघून गेली. जशी ती तिथे पोहोचली ती आरशासमोर उभी राहिली. पण तिला ना स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं ना आणखी कोणत्या वस्तूचं. दिवस सरू लागले आणि अजूनही जादूचा आरसा फक्त फिरत आणि तरंगत होता. समुद्री चेटकिणीला कळत नव्हतं की तो कसा काम करतो. आणि जेव्हा ती त्याला लांब फेकून देणार होती, भोवरा बदलू लागला. भोवऱ्यात मॅजिक मिररची मालकीण प्रकट झाली. ती दुष्ट राणी हेला होती. आरशा, आरशा, तुला काय वाटतं? मला दाखव, मला दाखव, तू कुठे बुडाला? वेगा हे पाहून चकित झाली की आरशात एक धरतीवरची महिला होती आणि साप घाबरून लपून बसला. माझ्या मालकीण, आरशातली स्त्री तुम्ही नाही आहात. समुद्री चेटकिण वेगा आरशाजवळ आली आणि हेलाला उत्तर दिलं. हा जादूचा आरसा समुद्राखाली काळोख्या पाण्यात आहे आणि पोसायडनच्या बहिणीच्या ताब्यात आहे आणि ती मी आहे. हेला आणि तिचा चेंबरलिन डंकव जे पाहत होते यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. एक लांबच लांब पायांची समुद्री महिला. डंकवने समुद्री राज्याबद्दल ऐकलं होतं. तो त्या जगातल्या शक्तींबद्दल राणीजवळ कुजबुजला. हेलाला समुद्रातून नवीन शक्ती प्राप्त करण्याची खूप इच्छा होती, म्हणून तिने समुद्री चेटकिणीला एक प्रस्ताव दिला. ठीक आहे लँडविच सँडविच, जर मी तुझ्याशी एक सौदा केला तर कसं राहील? तू वाईट मनाची राणी, जर तू एका समस्येतून सुटण्यास मला मदत केली तर मी तुला जादूच्या मंत्रांचं एक पुस्तक देईन ज्यात खूप शक्तिशाली मंत्र आहेत. आणि समुद्री चेटकिण वेगाने जलपरी आरिया आणि एडवर्ड बद्दल दुष्ट हेलाला सगळं काही सांगितलं.
3 दिवसानंतर राजकुमार एडवर्डने त्याच्या पित्याच्या जहाजावर समुद्री यात्रेची तयारी सुरू केली. नेहमीप्रमाणे तो जहाजाच्या धनुष्यावर चढला आणि ढगांकडे पाहून हवामानाचा अंदाज घेऊ लागला. आभाळ स्वच्छ आहे, हवा छान आहे आणि ढगही आहे. यात्रेसाठी सगळं उत्तम आहे. यानंतर प्रिन्स एडवर्ड रेलिंगवर वाकून पाणी शांत आहे की नाही हे पाहायला चालला होता. पण राजकुमारचा कुत्रा भुंकत त्याच्याजवळ आला. कुत्र्याने त्याला जमिनीकडे ओढण्याचा प्रयत्न केला. अरे, काय झालं माझ्या मित्रा? काही धोका आहे का? आणि तेव्हाच आकाशात अचानक काळोख पसरला. ढगांनी एकत्र येऊन सूर्याचा प्रकाश अडवला. क्षितिजावर मोठमोठाल्या लाटा दिसू लागल्या. राणी हेला तिच्या क्रिस्टल बॉलच्या सहाय्याने राजकुमारच्या जहाजाच्या भोवती ढग आणि वाऱ्याला नियंत्रित करत होती आणि समुद्री चेटकिन वेगा त्या क्रिस्टल बॉलच्या माध्यमातून विशाल लाटा निर्माण करत होती. तेव्हाच एक मोठी लाट एडवर्डकडे आली आणि त्याला घेऊन गेली पाण्यात समुद्राच्या तळाशी. इकडे महालातून जलपरी आर्याने भयानक वादळ पाहिलं. ती प्रिन्स एडवर्डला शोधण्यासाठी डॉककडे धावली. ती त्या डॉककडे गेली जिथे डॅगी नुकताच वादळातून परत आला होता. आपल्याजवळ जास्त वेळ नाहीये डॅगी. समुद्राच्या तळाशी साप वाटच पाहत होता. त्याने राजकुमारला पकडलं आणि त्याचे पाय बांधले आणि त्याला पाण्याच्या खालच्या गुहेत घेऊन गेला. जलपरी आर्याने तिचं सगळं बळ गोळा केलं आणि समुद्रात घाटावरून सूर मारला. पण वेगाने तिला तिच्या क्रिस्टल मोत्याच्या सहाय्याने पाहिलं आणि अचानक वरच्या पाण्याचं रूपांतर बर्फात करून टाकलं. म्हणून जलपरी आर्या थेट कडक बर्फावर पडली आणि तिला इजा झाली. तिने तिच्या हातापायांनी बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला पण काहीही झालं नाही. अरे बापरे, मी पाण्यात जाऊ शकत नाही. ही नक्की वेगाच असणार जी मला एडवर्डला वाचवण्यापासून रोखत आहे. अशा वेळी तिचा छोटा मित्र डॉल्फिन डॉल्फी, ज्याला जाणीव झाली की आर्या समुद्रात सूर मारू शकत नाहीये, तो तिच्या जवळ आला आणि त्याने त्याच्या नाकाने बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला पण तो खूप कडक होता. जेव्हा सीगल रिंगो मदतीसाठी आला त्याने त्याच्या चोचीने बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही यश आलं नाही. वेळ पुढे पुढे चालला होता. राजकुमार एडवर्डला समुद्री गुहेत कैद केलं होतं आणि तो त्याचा श्वास जास्त वेळ रोखून धरू शकत नव्हता. वेगा समुद्री चेटकिण काळ्या आरशासमोर उभी होती. समुद्री काळ्या आरशा, त्या लँडविच सँडविच हेलाला मला दाखव. मी तेच केलं जे तुला हवं होतं, लांब पायांची. आता तुला मला त्या बदल्यात जादूच्या मंत्रांचं पुस्तक द्यायचंय. समुद्री चेटकिणीने अलमारीतून जादूच्या मंत्रांचं पुस्तक घेतलं आणि ते आरशाच्या भोवऱ्याच्या माध्यमातून आरशात फेकून दिलं. पण वेगाच्या हातातले लहान ऑक्टोबस हत्यार पुस्तकावर चिकटलं आणि ती त्यांना जाऊ देऊ शकत नव्हती. म्हणून जादूच्या आरशाने तिला त्या भूमीवर पोहोचवलं जिथे राणी हेला राहत होती. नाही नाही, हे नाही होऊ शकत. मी इथे कशी आले? मला माझ्या गुहेत परत जायचंय. जेव्हा समुद्री चेटकिण जमिनीवर अस्ताव्यस्त पडली होती तेव्हा छोटी डॉल्फिन डॉल्फी मदतीसाठी गेली. तिने बर्फ फोडण्याच्या मदतीसाठी खोल समुद्री राज्यात राहणाऱ्या विशाल वेल विलीला मदतीसाठी विचारलं. विशाल वेल विली आणि छोटा डॉल्फिन डॉल्फी पाण्याच्या पृष्ठभागाकडे पाहू लागले. आर्याला जाणीव झाली की विली काय करत होती. तिला खूप आनंद झाला.
मोठी वेल वरच्या बाजूला तरंगू लागली आणि तिच्या मजबूत नाकाने पृष्ठभागावरचा बर्फ फोडण्यात यशस्वी झाली. जलपरी आर्याने लगेच पाण्यात उडी मारली आणि दुष्ट वेगाच्या पाण्याच्या खालच्या बाजूच्या गुहेकडे पोहू लागली. जसा आर्याने पाण्यात प्रवेश केला, तिचे पाय एका जलपरीच्या शेपटीत परावर्तित झाले. तिचे मित्र डॉल्फी आणि विली सुद्धा तिच्या सोबत पोहत समुद्री चेटकीण वेगाच्या गुहेपर्यंत पोहोचले. गुहेच्या प्रवेशद्वारावर 2 डोक्याचा प्रहरी साप होता. त्यांना येताना पाहून त्याने चेटकिणीला बोलवलं, कारण त्याला वाटलं ती गुहेत आहे. माझ्या मालकीण, ते आलेत. तुम्ही कुठे आहात? काहीतरी करा. मोठ्या वेल विलीने अनेकदा सापांचा सामना केला होता, म्हणून तिने त्याला तिच्या विशाल तोंडात दाबून धरला. नाही, मला वेलचा श्वास आवडत नाही आणि इथे अंधारही आहे. मला वाचवा. डॉल्फी, लवकर चल, सगळ्या खोल्या बघ. मी प्रिन्सला शोधायला बोन डंजनला जाते. जेव्हा जलपरी आर्या बोन डंजनला पोहोचली, तेव्हा तिने राजकुमारला फरशीवर बेशुद्ध पडलेलं पाहिलं. आर्याने बोन केजच्या सळ्यांमधून पाहिलं आणि मग पाण्याखाली श्वास घेण्यास मदत करण्यासाठी राजकुमाराच्या तोंडात जादूची समुद्री वाळू टाकली. अचानक एका जादूच्या प्रकाशाने राजकुमाराला घेरून टाकलं. त्याचे पाय हळूहळू नाहीसे झाले आणि त्या जागी लाल मासळीची शेपटी आली आणि प्रिन्स एडवर्ड शुद्धीवर आला आणि पाण्याखाली श्वास घेऊ लागला. तू जिवंत आहेस. मी पाण्याखाली श्वास घेऊ शकतो. ही खूप छान जाणीव आहे. धन्यवाद, तू माझे प्राण वाचवलेस. चल, आपण इथून निघूया माझ्या राजकुमारा. जलपरी आर्या आणि प्रिन्स एडवर्ड म्हणजे आता एक समुद्री मानव हात पकडून पाण्याच्या पृष्ठभागावर पोहू लागले. त्यांचं आयुष्य आनंदाने भरून गेलं आणि हा आनंद कायम राहिला जमीन आणि समुद्र दोन्हीकडे. हे पक्ष्यांनो, तुम्हाला वाटतं का एक दिवस आम्हाला पंखही मिळतील? किती चांगलं होईल तेव्हा. अनेक दिवस घाणीतून पोहल्यानंतर समुद्री चेटकीण शेवटी समुद्रात पोहोचली आणि तिच्या गुहेत परत आली. आणि जेव्हा तिने पाहिलं की राजकुमार वाचलाय, असं अथवा तसं मी त्या खोल समुद्री राज्यात प्रवेश करूनच दाखवेन. स्नो व्हाईट आणि हरवलेला राजपुत्र. कोणी एकेकाळची गोष्ट आहे. एका देशात सर्वात चमकदार पांढरा शुभ्र सर्वात मोठा राजवाडा होता, जिथे स्नो व्हाईट आणि प्रिन्स अँटवान राहत होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सकाळी ते बागेत एकत्र फिरत असत. दुपारी ते त्यांच्या घोड्यावरून फेरफटका मारत असत. संध्याकाळी ते त्यांच्या राजवाड्यात एकत्र नृत्य करत असत. स्नो व्हाईट, तू खूप सुंदर आहेस. तू प्रत्येक रात्री माझ्या मनाला सुखावतेस. जोपर्यंत तुम्ही माझे राजकुमार आहात, मी ताऱ्यांसारखी चमकत राहीन. शेवटी त्यांना त्यांच्या राज्यात शांततापूर्ण वातावरण मिळालं, जेव्हापासून सर्वांचं वाईट करणाऱ्या राणी हेलावर बंदी घालण्यात आली आणि घनदाट अंधाऱ्या जंगलात तिला कैद करण्यात आलं. पण त्या अंधाऱ्या जंगलात दुष्ट राणीने तिचा राजवाडा विषारी मातीने बनवला.
तिचा अडाणी नौकर डंकवने तिची प्रामाणिकपणे सेवा केली आणि आता हेलाने स्नो व्हाईटची हेरगिरी करण्यासाठी एक जादूचा ग्लोब बनवला. ग्लोब ग्लोब मला खुश होऊ दे, स्नो व्हाईटची छबी यात दाखवून दे. मला स्नो व्हाईटचा तिरस्कार वाटतो, ती खूप सुंदर आहे. मी तुझ्या अनमोल राजकुमाराला नष्ट करून टाकेन आणि तेव्हा तुझं सौंदर्य दुःखात परिवर्तित होईल. तुम्ही सर्वात सुंदर आहात माझ्या राणी साहेब. तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर आहात. चालता हो डंकाव, मला तुझा कुरूप चेहरा पाहायचा नाहीये. राजकुमार त्याच्या राजवाड्यातून निघताच दुष्ट राणीने त्याला तिच्या ग्लोब मध्ये पाहिलं. हेलाने आपले डोळे बंद केले आणि वाईट योजना आखली आणि मग जादूच्या आरशाला हाक मारली, जो अजूनही समुद्रातच तरंगत होता. काळ्या दर्पणा खोल खोल आणि सपाट, राजकुमारासमोर एक अदृश्य जाळं बनून जा. जादूचा काळा आरसा समुद्रातून नाहीसा झाला आणि मग राजकुमाराच्या मार्गात एका झाडापुढे प्रकट झाला. तो अदृश्य झाला, जेणेकरून त्याला राजकुमाराला फसवता येईल. इकडे राजवाड्यात स्नो व्हाईटचे सर्वात जवळचे मित्र 7 बुटके खाणीमध्ये काम करण्यासाठी जात होते. रोज सकाळी स्नो व्हाईट त्यांना पाहून त्यांचं चुंबन घेत असे. माझ्या 7 बुटक्यांना बाय बाय. राजकुमाराने त्याच्या खाणीमध्ये खणण्यासाठी 7 बुटक्यांना कामावर ठेवलं होतं आणि राजवाड्यासाठी मौल्यवान रत्न गोळा केले होते. बघा बघा, काय आहे ते? हो, हे किती तजेलदार आहे. मूर्ख, बघ तू काय केलंस. तू सगळी गडबड करून टाकलीस. थांबा थांबा, इथे आणखी बरंच काही आहे. हे तुझं बरोबर आहे, इथे दगडात पहा. बुटक्यांना हे ठाऊक नव्हतं की त्यांना खूप मौल्यवान जादूचं चूर्ण मिळालं होतं. ते खूप चमकणारं होतं, म्हणून त्यांनी ते त्यांच्या बटव्यात भरून घेतलं आणि पुन्हा राजवाड्याच्या दिशेने चालू लागले. थोडी तुमच्यासाठी आणि थोडी माझ्यासाठी. राज्याच्या दुसऱ्या टोकाला राजकुमार एंटवान त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून म्हणजेच प्रेगोवरून प्रवासाला निघाला. तो त्याच्या राणीसाठी, पत्नी स्नो व्हाईटसाठी काही सुंदर गुलाब वेचत होता आणि मग त्याने एक सुंदर लाल गुलाब पाहिला आणि तेथपर्यंत घोड्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. चल प्रेगो, अरे अरे इथे थांब. हो हो. पण राजकुमाराला त्याच्या समोरचा काळा आरसा दिसला नाही. जेव्हा तो फुल वेचायला गेला, त्याचा हात नाहीसा झाला. तरीही तो पुढे जातच राहिला, जोपर्यंत तो पूर्णपणे आरशात नाहीसा झाला नाही. त्याचा घोडा प्रेगो हैराण आणि भयभीत झाला होता. तो पळत राजवाड्यात निघून गेला. आरशाच्या आत घनदाट जंगल होतं, जेथे राजकुमार जमिनीवर झोपला होता. हा सर्व हेलाच्या दुष्ट योजनेचा भाग होता. हँडसम प्रिन्स एंटवान, तू झोपलेला असताना मी हे काम करण्याची तुझ्या मनाला आज्ञा देते. तुझ्या मौल्यवान स्नो व्हाईटच्या सर्व आठवणी गोळा कर आणि प्रत्येक गोष्टीबद्दल विसरून जा आणि तुझ्या इच्छेने आणि ताकदीने माझी सेवा कर. तेव्हा राजकुमारला जाग आली, पण त्याचे डोळे लाल झाले होते. त्याचा मेंदू स्नो व्हाईटला विसरून गेला होता आणि तो दुष्ट राणीची सेवा करण्यासाठी एका जादूच्या प्रभावाखाली होता. मला माझ्या राणीची आज्ञा पाळावीच लागेल. दरम्यान राजकुमारचा घोडा प्रेगो जोरात पळत राजवाड्यात जाऊन पोहोचला. जेव्हा स्नो व्हाईटने राजकुमार एंटवान शिवाय घोडा पाहिला, तिला काळजी वाटू लागली की काही वाईट तर घडलं नाही. प्रेगो, एंटवान सोबत काही घडलंय? ओ नो.
स्नो व्हाईटला काहीतरी सुचलं. ती राजवाड्याच्या सगळ्यात काळोख्या खोलीत गेली, जिथे हेलाचा मूळ जादूचा आरसा बंद करून ठेवला होता. आरशाने नेहमीच सत्य सांगितलंय, त्यामुळे तिने विचार केला की ती त्याचा उपयोग हे जाणून घेण्यासाठी करेल की एंटुआन कुठे आहे. 7 बुटके राजवाड्यात पोहोचले. एंटुआन सोबत काय घडलं याची त्यांना कल्पनाच नव्हती. पण जेव्हा त्यांनी स्नो व्हाईटला धावताना आणि काळजीत पाहिलं, तेव्हा ते तिच्या मागे धावत गेले आणि तिच्या मागे त्या बंद खोलीत गेले, जिथे मूळ जादूचा आरसा ठेवला होता. स्नो व्हाईट जादूच्या आरशासमोर उभी राहिली. दर्पणा, सोन्याच्या स्टँडवर असलेल्या दर्पणा. पण आरशाने उत्तर दिलं नाही. स्नो व्हाईटने पुन्हा विचारलं, दर्पण दर्पण भिंतीवर, उत्तर दे माझ्या प्रश्नावर. शेवटी आरशाने उत्तर दिले, तुम्ही राजकुमार अँटॉनचा शोध घ्या. हेलाने त्याला जंगलात डांबून ठेवला आहे. हेला, मला ठाऊक होतं यामागे तीच आहे. मग जादूच्या आरशाची छबी नाहीशी झाली आणि त्या जागी अचानक हेला आरशात दिसू लागली. जेव्हा 7 बुटक्यांनी हेलाला पाहिलं, तेव्हा त्यांनी भीतीने एकमेकांचे डोळे बंद केले. जर तुम्हाला तुमच्या राजकुमाराला वाचवायचं असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी आरशात या. स्नो व्हाईटचं एंटुआनवर प्रेम होतं. तिने आरशाकडे एक पाऊल टाकलं. तिचा हात आरशात गेला आणि ती काळोख्या जंगलात ओढली गेली. जाऊ नकोस माझ्या राजकुमारी, थांब. जेव्हा स्नो व्हाईट काळोख्या जंगलात पोहोचली तेव्हा खूप उशीर झाला होता. आकाशात विजा चमकत होत्या, झाडं तर जणू जळत होते आणि भयंकर प्राणी जणू तिच्या सोबतच चालले होते. 7 बुटक्यांना काय करावं कळेना, पण ते स्नो व्हाईटशी प्रामाणिक होते आणि त्यांनी तिला साथ देण्याचा निर्णय घेतला. स्नो व्हाईट आणि 7 बुटक्यांनी त्या जंगलात मार्ग शोधला आणि काही काजवे त्यांना रस्ता दाखवायला त्यांच्या सोबत जाऊ लागले. आणि हे बरंच झालं, कारण ते एका नदीत जवळजवळ पडणारच होते. राजकुमारी आणि 7 बुटक्यांनी काही दगडांवर पाय ठेवून नदी पार केली. पण अचानक एका विशाल अमेबाने त्यांच्या लांब हातांनी पाण्यावर येऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्याने एकेका बुटक्याला पकडून गदागदा हलवायला सुरुवात केली. आम्हाला सोडून दे, हेल्प, स्नो व्हाईट. आणि जेव्हा अमीबा स्नो व्हाईटला पकडायला पुढे झाला, काजवे तिच्या मदतीला धावले. धन्यवाद काजव्यांनो, धन्यवाद. कृपया माझ्या मित्रांना देखील वाचवा, आणखी जास्त चमकून. काजव्यांचा प्रकाश मोठा आणि चकाकता झाला, कारण ते स्नो व्हाईटच्या सभोवताली उडत होते. काजव्यांनी राक्षसाच्या मोठ्या डोळ्यांवर हल्ला केला. आणखी प्रकाश वाढवा. आणि राक्षस त्या प्रकाशाने एवढा नाराज झाला की त्याने बुटक्यांना सोडून दिलं आणि तो पाण्यात गायब झाला. अमीबा राक्षस पुन्हा पाण्यात गेला. थँक्यू स्नो व्हाईट. वा, आपल्याला आणखी सावध राहावं लागेल. तो पहा, तोच हेलाचा महाल असावा. वाह, काय सुंदर महाल आहे. महालात हेलाने तिची दुष्ट योजना सुरू केली. तिला डंकवकडून फक्त एक रश्शी हवी होती. अडाणी डंकवने स्वतःला रश्शीमध्ये गुंतवून घेतलं. रश्शीवर एक हात फिरवून हेलाने एक मंत्र बोलून डंकवला सोडवलं. तेव्हा हेलाने राजकुमार एंटुआनला जादूच्या रश्शीने स्नो व्हाईटला पकडण्याचा आदेश दिला. स्नो व्हाईट आणि 7 बुटके शेवटी महालात पोहोचले. एंटुआन तिथे हात पाय बांधलेल्या अवस्थेत मुकाट्याने उभा होता. स्नो व्हाईट राजकुमाराला सोडवायला गेली, पण ती एक चाल होती. तिने त्याला स्पर्श केल्याबरोबर जादूची रश्शी स्नो व्हाईटच्या हातात बांधली गेली. मी तिला पकडलं राणी. 7 बुटक्यांनी राजकुमारीला सोडवण्याचे प्रयत्न केले,
पण तेव्हाच दुष्ट हेला राजकुमारच्या मागे उभी दिसली. मी शेवटी तुला ताब्यात घेतला सुंदर स्नो व्हाईट. ओह, तू भयानक आहेस हेला. तू त्याच्यावर जादूने ताबा मिळवला आहेस. हेलाने जादूच्या आगीने तिला नष्ट करण्यासाठी स्नो व्हाईटच्या दिशेने चालायला सुरुवात केली. तिला ज्वाळांनी घेरलं होतं. बुटक्यांना काय करावं कळत नव्हतं. पण सिली बुटका हेलाला थांबवण्यासाठी तिच्याकडे धावत गेला आणि तोही अडकला. बुटक्याचा लहान बटवा हवेने उडाला आणि खाणीतील जादूचं चूर्ण राजकुमारीच्या हातांवर पडलं आणि रश्शी नाहीशी स्वतंत्र झाले. अरे हे पहा, आपल्याला खाणीतून जे चूर्ण मिळालंय ते मंत्र नष्ट करतं. हे काय? हा, जेव्हा स्नो व्हाईटने पाहिलं की काय झालं तेव्हा तिला आठवलं की तिचा हार स्टार डस्टने बनलेला आहे. म्हणून तिने हाराचं झाकण उघडलं आणि पावडर राजकुमारच्या अंगावर उडवली आणि राजकुमार मंत्रातून मुक्त झाला आणि मूळच्या रूपात आला. रश्शी, डंकाव मला जादूची रश्शी दे. पण राजकुमार अंटवान चपळ होता. त्याने रश्शी ओढून घेतली आणि डंकवच्या जवळ फेकली. जादूच्या रश्शीने डंकवला कसून बांधून ठेवलं. तेव्हा इतर सर्व बुटक्यांनी जादूची पावडर आपल्या बटव्यातून हेलाच्या अंगावर उडवली आणि त्या धुळीने तिच्या सभोवतालच्या आगीच्या ज्वाळा विझवून टाकल्या आणि हेला पुन्हा दगडाची मूर्ती बनली. मग जादूची पावडर गोळा करून काळोख्या जंगलात उडवली गेली आणि ती जागा पुन्हा एकदा सुंदर जागा बनली. मग जंगल बहरत गेलं. गवत, झाडे, फुलांनी सजत गेलं. हेला दगडाच्या मूर्तीमध्ये बंदिस्त झाली. तिची दृष्ट कृत्ये रोखली गेली. प्रेम आणि मैत्री त्यांच्या मूळ जागेवर परतले होते. स्नो व्हाईट, राजकुमार आणि 7 बुटके महालात परत आले. सगळं काही पूर्वीसारखं सुंदर आणि प्रसन्न झालं.